पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती येत आहेत आणि या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये मुंबईमध्ये एक खास बैठक पार पडणार आहे। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल करण्यात आलेत। सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकुला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे। रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यांच्यासारख्या आपत्कालीन सेवांना मात्र या निर्बंधामधून वगळण्यात आलंय। जगातल्या 2 बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांचा मुंबई दौरा ऐतिहासिक ठरणार आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मोदी हे मुंबईमध्ये एका बैठकीच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। या निमित्तानं नवनिर्वाचित महापौर रितू तावडे मुंबईच्या प्रथम नागरिक या नात्यानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांचं स्वागत करतील। त्यानंतर इंडो फ्रेंच सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन हजेरी लावणार आहेत। याआधी गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर आणि मोदींमध्ये मुंबईमध्येच चर्चा झालेली होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथं 161 फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती साकारली जाते। या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे। जूनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचं लोकार्पण होणार आहे। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। मात्र या दुर्घटनेच्या काही तासांमध्येच मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलंय। खरं तर ही प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती। मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यास आल्याची घटना उघडकीस आली आहे। राज्यामध्ये शासकीय दुखवटा जाहीर केलेला असताना मंत्रालयामधून गुपचूपपणे अल्पसंख्याक दर्जा हा दिला जात होता। धक्कादायक म्हणजे यातील पहिलं प्रमाणपत्र हे अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड समोर येते। अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये सापडल्यामुळे त्यातील डेटा हा रिकव्हरीसाठी परदेशामध्ये पाठवला जाण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। सरकार याबाबत 1-2 दिवसामध्ये निर्णय घेणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते। दरम्यान DGCA कडून विमान कंपनी आणि विमानाच्या तांत्रिक स्थितीबाबत सखोल चौकशी सुरू असून संपूर्ण तपास पूर्ण होण्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे। सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी। ती होत असतानाच जे काही शंका काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत त्याची सुद्धा माहिती त्या संबंध तपास यंत्रणांनी घ्यावी, त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा। आता आपण जे सांगता ही माहिती म्हणजे जी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये त्या साऱ्या काही बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला यायलाच पाहिजेत। ही केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी नव्हे तर देशातल्या जनतेसाठी सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रकरणावरून राजकीय वातावरण हे पुन्हा तापण्याची शक्यता आहे। रोहित पवार येत्या बुधवारी म्हणजेच 18 फेब्रुवारीला पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत। सकाळी 10:30 वाजता YB चव्हाण सेंटर इथे ही पत्रकार परिषद होणार असून अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आणखी काही प्रश्न हे उपस्थित केले जाणार आहेत। मोठ्या स्क्रीनवरती व्हिडिओ दाखवत रोहित पवार हे आपली भूमिका मांडणार असून अपघाताला 20 दिवस उलटून देखील प्राथमिक अहवाल का आलेला नाही याबाबत ते सवाल उपस्थित करणार आहेत। गेल्या वर्षी पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला राज्य सरकारकडून सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र त्याला मुहूर्त लाभत नव्हता। याची बातमी ABP माझानं दाखवताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवरती आले आणि त्यांनी संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याचे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेत। त्याबरोबरच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असं देखील शिंदेंनी स्पष्ट केलंय। त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे। अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला। मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिकडून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या। मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू।
दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलंय. या प्रकरणी मेधा कुलकर्णींनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. मात्र हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचं शहांनी स्पष्ट केलं, अशी माहिती ही मेधा कुलकर्णींनी दिली. त्यांनी चौकशी केली. आसावरी काय शिकली आहे याची चौकशी केली. मैं बेटी से संपर्क करूंगा, मैं उसको न्याय दिलाऊंगा, अतिशय संवेदनशील त्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या शासनाशी सुद्धा अतिशय त्वरेने बोलतील याची मला खात्री आहे आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळेल, तिला शासकीय सेवेमध्ये घेतलं जाईल याची मला खात्री आहे. टिपू सुलतानबाबत राज्यामध्ये वाद सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये देखील महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय. टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं हे सर्वस्वी चूक असल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलंय. तर भाजपनं राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला, अशी टीका देखील सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे. सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील अग्रलेखामधून समाचार घेण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख अखेर ठरली. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्याचे कृषी मंत्री हर्षवर्धन पाटील, रविशंका गजानन साहेब, आमचे संभाजी भाऊकर, सुरेशांना कोलते साहेब, दुर्गाडे साहेब आणि सर्वच मान्यवर. 23 तारखेला शोकसभा आहे. 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशातील आमचे काही प्रतिनिधी, राज्यातील आमची विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अनेक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून घोषणा करण्यात आली. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांना विरोधी पक्षनेते म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. मुंबई महापालिकेतील त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या. दरम्यान नगरसेवकांच्या वाढत्या संख्येमुळे सभागृहामध्ये आसन व्यवस्था वाढवण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला. सभागृहातील पुतळे त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करून जागेचा योग्य वापर करत अतिरिक्त आसन व्यवस्था उभारण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आणि त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा वाढलाय. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेलं 31 संख्याबळ एकाही पक्षाकडे नाहीये. दरम्यान सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महायुतीमध्ये जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. मिरजच्या गेस्ट हाऊसमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे संजय काका पाटील आणि राष्ट्रवादीचे सुहास बाबर यांच्यामध्ये बैठक पार पडली. सांगलीमध्ये जयंत पाटलांना शह देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यांच्यासोबत काँग्रेसचे 11 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 असे 30 संख्याबळ आहे. तर 16 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीच्या 6 आणि शिवसेनेच्या 7 सदस्यांची मदत ही घ्यावी लागणार आहे. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेची भाजपसोबत सत्ता नको अशी भूमिका असल्याची माहिती आहे. मालेगावमधील इस्लाम पार्टीची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री केलेली पाहायला मिळतेय. एमआयएमचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आपला विस्तार वाढवू पाहतीये. त्यामुळे जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरामध्ये आपलं बळ हे वाढवण्याचा प्रयत्न करते. आणि याच पार्श्वभूमीवरती इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी बैठक देखील घेतल्याचं समोर आलंय. एमआयएमला रोखण्यासाठी इस्लाम पार्टी आपला संपूर्ण जोर हा संभाजीनगरमध्ये लावते असं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भिवंडीमध्ये महापौर नक्की कोणत्या पक्षाचा होणार याविषयीचा प्रश्न अजूनही कायम आहे. भिवंडीच्या महापौर आणि उपमहापौर या पदांसाठीची निवडणूक ही 20 फेब्रुवारी रोजी दुपारी होणार आहे. या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. भिवंडीमध्ये एकूण 90 नगरसेवक असून महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सगळ्याच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये फूट पडल्याची बातमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती किंगमेकरची भूमिका कोण बजावणार याकडे लक्ष लागलंय. भिवंडीमध्ये काँग्रेसच्या 30 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटला समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची साथ होती आणि त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक निवडून येणं हे शक्य होतं. पण समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या 6 नगरसेवकांनी थेट महापौर पदाची मागणी केलेली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बहुमताचा 46 आकडा हा गाठण्यासाठी आणखी 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे 22, शिवसेनेचे 12, कोणार्क विकास आघाडीचे 4, भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि अपक्ष 1 नगरसेवक आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.